हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. इंग्लिशमधला आपण नवीन टॉपिक चालू केलेला आहे आर्टिकल्स. आतापर्यंत जे काही 2 लेक्चर्स झाले त्यात आपण आर्टिकल ए आणि ॲन म्हणजेच काय तर इनडेफिनिट आर्टिकल्स कसे वापरायचे, कधी वापरायचे, त्याच्या वापरासंबंधी काय नियम आहेत, या सगळ्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. एक्स्ट्रा पॉइंट सुद्धा आपण त्यामध्ये बघितले होते. आज आपण फक्त आर्टिकल द कसं वापरायचं याबद्दल डिस्कशन सुरू करणार आहे. या टॉपिकमध्ये आपल्याला आर्टिकल द च्या वापरासंबंधी टोटल 29 ते 30 नियम दिलेले दिसतात. त्यामुळे आपण 15 नियमांचा आज अभ्यास करूयात. उद्याच्या पार्टमध्ये आपण आणखी 15 नियम काय आहेत ते बघूयात. द आर्टिकल सर्रास वापरलं जातं. बऱ्याच वेळा चूक होते की आपण जिथे गरजेचं नाहीये तिथे देखील आर्टिकल वापरलेलं असतं. त्यामुळे द कधी वापरायचं हे आज शिकूयात. त्यामुळे द आर्टिकल वापरत असताना कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्या सगळ्याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपण एकदम डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे. आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. आपल्याला आर्टिकल द बद्दल रूल 3 मध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली दिसते. यामध्ये आपल्याला टोटल 29 पॉईंट्सचा अभ्यास करायचा आहे. मग अशी म्हटलं तसं आज आपण काही पॉईंट्सचा अभ्यास करूयात. जिथे गरज आहे तिथे आपण एक्स्ट्रा पॉईंट्स बद्दल सुद्धा डिस्कशन केलेलं असेल. ठीक आहे. 3rd रूल मधला फर्स्ट सब पॉईंट आपण काय आहे ते बघूयात. ॲक्च्युअली इथे हा जो रूल मेन्शन केलेला आहे हा आपण ऑलरेडी कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा बघितलेला. जर आपल्याला एखाद्या इनडेफिनिट कर्त्याबद्दल सांगायचं असेल, त्याबद्दल आपण सुरुवातीलाच पहिल्यांदाच काहीतरी मेन्शन करणार असेल, तर त्या ठिकाणी आपण इनडेफिनिट आर्टिकल वापरतो. पण जर आपल्याला सेम स्टोरीमध्ये परत एकदा रिपीट करत असताना त्या सेम व्यक्तीबद्दल सांगायचंय, तर तिथे आपण आर्टिकल द चा वापर करतो. म्हणजे जी गोष्ट आपण ऑलरेडी मेन्शन केलेली आहे किंवा जी आपल्याला माहिती आहे किंवा आपण कुठल्यातरी एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दलच बोलत असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला द आर्टिकल वापरावं लागतं. एक्झाम्पल बघूयात. द बुक इज नॉट अवेलेबल इन द मार्केट असं सेंटेन्स आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो की द बुक इज नॉट अवेलेबल इन द मार्केट, याचाच अर्थ हे संभाषण ज्या दोघांमध्ये होत आहे त्यांना माहिती आहे की ते कोणत्या पुस्तकाबद्दल बोलतात. सो इट इज ऑलरेडी मेन्शन इन देअर कॉन्व्हर्सेशन. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी द बुक विच यू मेन्शन म्हणजे तू जे सांगितलं होतं ते पुस्तक किंवा त्यांना दोघांना माहिती आहे की या पुस्तकाचा काय रेफरन्स आहे, अशाच ठिकाणी आपण आर्टिकल द चा वापर करत असतो. नंतर आहे लेट अस स्टडी द लेसन केअरफुली. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की आपण 9th लेसन सुरू केलेलं आहे, तर आपण म्हणू शकतो की हा चॅप्टर आता आपण नीट लक्षपूर्वक बघूयात. मग या ठिकाणी धिस किंवा दॅट सारखे ज्यावेळेस आपण ॲडजेक्टिव्हज वापरतो, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हज वापरतो, तिथे शक्यतो आर्टिकल द चा वापर केलेला असतो. प्रॉपर नाउन्सच्या आधी जनरली आपण आर्टिकल्स वापरत नाही, पण त्या गोष्टी जर काही युनिक ऑब्जेक्ट्स असतील तर आपल्याला तिथे द आर्टिकल वापरावं लागू शकतं. ज्या काही हिस्टॉरिकल बिल्डिंग्ज असतात, माउंटन रेंजेस असतात. इथे लक्षात घ्या माउंटन रेंजेसबद्दल बोलतोय, पर्वत रांगेबद्दल आपण बोलतोय. त्यानंतर काही ग्रह आहेत, नद्यांची नावं असतात, समुद्रांची, महासागरांची नावं असतात, जे काही गल्फ्स असतात, आयलँड्स, काही अशी पवित्र पुस्तकं असतात ज्यांना आपण होली बुक्स म्हणतो. म्हणजे कुराण असेल, बायबल असेल, भगवद्गीता असेल, अशा सगळ्या पुस्तकांच्या नावाच्या आधी आपल्याला आर्टिकल द चा वापर करावा लागू शकतो. आता इथे शब्द दिलेला आहे ऑर्डिनल्स म्हणजे काय. आता ऑर्डिनल्स म्हणजे काय, आपण जर एक संख्या लिहिली तर याचं ऑर्डिनल आहे फर्स्ट. ओके. 2 हा जो नंबर आहे याचं ऑर्डिनल असणार आहे सेकंड. म्हणजे आपण जिथे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असं म्हणतो त्याला ऑर्डिनल्स म्हणत असतात. आणि त्याच्या वापराच्या आधी आपल्याला आर्टिकल वापरावं लागू शकतं आणि ते कोणतं असेल, फक्त आणि फक्त आर्टिकल द. ओके. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह नेम्स जे असतात कंट्रीजचे, तिथे आपल्याला आर्टिकल्स वापरावे लागतात. म्हणजे जर तुम्ही फक्त USA म्हटलं तर त्या ठिकाणी आर्टिकलचा वापर करायचा नाहीये. पण आपल्याला द युनायटेड स्टेट्स ऑफ असं ज्यावेळेस आपण हे एक्सप्लेन करत असतो नाव, डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने आपण ज्यावेळेस ते लिहित असतो त्या ठिकाणी मात्र कंपल्सरी द आर्टिकल वापरायचं असतं. ठीक आहे. त्यामुळे द इंडिया म्हणायचं का, तर नाही. इंडिया हे एक प्रॉपर नाउन आहे, आपण तिथे द इंडिया म्हणू शकत नाही. पण जर आपलं काही ॲब्रिव्हेशन असेल एखाद्या कुठल्या कंट्रीबद्दल, तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह नाव लिहित असताना द चा वापर करावा लागू शकतो. आता जर आपण UAE म्हटलं तर त्याच्या आधी आर्टिकल नाही वापरायचं. पण ज्यावेळेस आपण या कंट्रीचं जे काही आपण डिस्क्रिप्टिव्ह नाव आहे ते जर मेन्शन करणार असेल तर त्याच्या आधी आपल्याला आर्टिकल द चा वापर करावा लागतो. UAE चा लॉंग फॉर्म काय आहे हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर काही स्टेट्सची नावं असतात किंवा मग एखाद्या कुठल्यातरी फेमस बिल्डिंगचं नाव असेल. आता या ठिकाणी हिस्टॉरिकल बिल्डिंग दिलेलं आहे, पण फेमस बिल्डिंग्सची सुद्धा काही नावं असू शकतात. फॉर एक्झाम्पल द व्हाईट हाऊस. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आर्टिकल द चा वापर केलेला असतो. इथे ही जी काही लिस्ट आहे त्याची तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. इथे आता जे काही पॉइंट्स लिहिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही नोट्समध्ये इन्क्लूड करा आणि त्यानंतर मग स्क्रीनशॉट काढा. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित स्क्रीनशॉट काढा.
त्यानंतर मग लेक्चर तुम्ही रिझ्यूम करा. इथे तुम्हाला एक हिंट देते मी, जे काही आपण जिओग्राफिकल फिनॉमेना असतात, त्यांच्या नावांच्या आधी आपण आर्टिकल चा वापर करत आहोत, हे लक्षात घ्या. गल्फ, ओशन, रिव्हरचं नाव असेल, ठीक आहे. त्यानंतर पर्वत रांगेचं नाव, पर्वत रांग हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला पर्वत रांगांच्याच नावाच्या आधी आर्टिकल चा वापर करायचा आहे. किंवा मग मून, सन, अर्थ, सहारा डेझर्ट, बे ऑफ बेंगॉल, हे सगळ्या जिओग्राफिकल गोष्टी आहेत आणि त्यांना आपण ज्यावेळेस आपल्या वाक्यात वापरत असतो तिथे आर्टिकल वापरून मग आपण पुढे ते नाव लिहित असतो. हे जरी आपल्याला प्रॉपर नाव असेल, एखाद्या विशिष्ट वस्तूचं नाव असेल असं माहिती आहे, तरी देखील आपण त्या ठिकाणी आर्टिकल वापरू शकतो आणि तोच नियम आहे. आपल्याला तिथे स्किप करून जमणार नाहीये. ओके. त्यानंतर आपण जी काही होली बुक्सबद्दल म्हटलं, म्हणजे जी पवित्र पुस्तकं असतात, रामायण, महाभारत, वेद आहेत किंवा मग अशी मी एक्झाम्पल्स दिलं तसं तुम्हाला कुराण, बायबल, भगवद्गीता यांच्या नावाच्या आधी सुद्धा आपल्याला आर्टिकल चा वापर करावा लागतो. इथे ही जी काही लिस्ट दिलेली आहे, ही तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवा. आपल्या पुस्तकात जे काही इथे मेन्शन केलेलं आहे, ते एक्झाम्पल्स तुमच्याकडे आहेत आता. स्क्रीनशॉट काढलेला आहे तुम्ही. पण ही जी लिस्ट आहे, कधी वापरायचं त्यासंबंधीची ही लिस्ट नक्की लिहून घ्या. या पॉइंटमध्ये आपल्याला फक्त एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे मगाशी आपण सांगितलं की पर्वतरांग हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. कारण जर आपण एखाद्या पर्वत शिखराचं नाव सांगणार असेल, तर त्या शिखराच्या नावाच्या आधी आपल्याला कुठल्याही पद्धतीने आर्टिकल वापरायचं नाहीये. आपण जर म्हटलं तर अरवली हे एक पर्वत शिखर आहे. हे कुठल्या पर्वत रांगेत आहे हे जर तुम्हाला माहिती असेल, तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमचा जिओग्राफीचा किती अभ्यास आहे ते पण आपल्याला कळेल. ओके. त्यानंतर एव्हरेस्ट. आता आपल्याला माहिती आहे हिमालयाजमध्ये एव्हरेस्ट आहे. पण आपण हिमालया म्हणू शकतो. हिमालया लिहिताना एच सुद्धा कॅपिटल पाहिजे, कारण हे प्रॉपर नाउन आहे आणि त्यामुळे इथे आपण आर्टिकल हिमालया असं लिहिलेलं ते बरोबर आहे. पण जर आपल्याला एव्हरेस्ट म्हणायचं असेल, तर मात्र इथे आपण आर्टिकल चा वापर करायचा नाही. ते चुकणार आहे आपलं. ओके. कुठल्याही पर्वतरांगेच्या नावासाठी आर्टिकल वापरू शकतो आपण, पण जे काही माउंटेन पीक्स आहेत, शिखर आहेत, त्यांच्या नावाच्या आधी वापरायचं नाही. आता आपण थर्ड पॉइंट बघूयात. आता आपल्याला माहिती आहे, की आपण जे नाउन्स वापरलेले आहेत, ते सिंग्युलर आणि काउंटेबल असतील, तरच आपण आर्टिकल्सचा वापर करतो. ती ट्रिक इथे तुम्ही लागू करून बघू शकता. कारण जर तुम्हाला एखाद्या समूहाबद्दल सांगायचं असेल आणि तिथे जर तुम्ही प्लुरल फॉर्ममध्ये कुठलाही नाउन लिहिलेला असेल, तर तिथे आपल्याला आर्टिकल चा वापर करायचा नाहीये. आर्टिकल इज अव्हॉइडेड विथ देअर प्लुरल फॉर्म्स. म्हणजेच काय, सिंग्युलर नाउन असेल तर तुम्ही आर्टिकल वापरू शकता आणि जर आपण एखाद्या कॉमन नाउन सोबत आर्टिकल चा वापर केला असेल, तर आपण त्या पूर्ण कम्युनिटीबद्दल, त्या पूर्ण क्लासबद्दल बोलत आहोत असा अर्थ निघत असतो. त्यामुळे कॉमन नाउनच्या वेळेस आपण हे जे आर्टिकल वापरतोय, हे आपण इथे सिंग्युलर असेल ते नाउन तरच वापरू शकतो. इथे तुम्ही एक्झाम्पल बघा, द डॉग इज अ फेथफुल ॲनिमल असं म्हटलेलं आहे. मग इथे आपण हे जे आर्टिकल वापरलेलं आहे, हे डॉग या ॲनिमलच्या नावाच्या आधी वापरलं, जे आहे कॉमन नाउन. ओके. आणि त्या कॉमन नाउन सोबत जर आपण आर्टिकल वापरत असेल, तर तो जो काही प्रकार आपण नाउनचा वापरलेला आहे, तो एका पूर्ण क्लासला रिप्रेझेंट करत असतो. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये द डॉग इज अ फेथफुल ॲनिमल, तो आपण एका डॉगबद्दल बोलत नाहीये. त्या पर्टिक्युलर एका कुठल्याही डॉगबद्दल न बोलता, म्हणजे सगळेच डॉग जे आहेत ते फेथफुल आहेत असं आपल्याला सांगायचं असतं. एक्झाम्पल आणखीन एक बघूयात. द रोज इज अ स्वीट फ्लॉवर. मग इथे रोजचा कलर कोणता आहे, त्याचं ब्रीड कोणतं आहे, याच्याशी ते कुठलीही गोष्ट मॅटर करत नाही. इन जनरल रोज हे सुवासिकच असतात, गुलाब हे सुवासिकच असतात. या अर्थाने आपण इन जनरल सेन्समध्ये एक कलेक्टिव्हली त्या सगळ्या ग्रुपला एकत्रितपणे संबोधत आहोत. पण इथे तुम्ही बघितलं तर रोज इज अ स्वीट फ्लॉवर असं सांगतोय आपण. इथे रोजेस आर असं म्हटलं तर त्या ठिकाणी आर्टिकल वापरायचं नाही. पण या ठिकाणी आपण सिंग्युलर नाउन असेल तर आर्टिकल वापरू शकतो. एक एक्झाम्पल आहे, द काउज आर इकॉनॉमिकली युजफुल. आता जर आपल्याला सगळ्या गायी युजफुल आहेत असं सांगायचं असेल, तर या कॉमन नाउन सोबत आपण आर्टिकल वापरतोय. इथे याचं प्लुरल करण्याची काहीच गरज नाही. काउज आर पेक्षा आपण इथे जर म्हटलं द काऊ इज इकॉनॉमिकली युजफुल, तर त्या ठिकाणी ते योग्य असणार आहे. हे एक एक्झाम्पल आहे, ते आपण थोडं डिटेलमध्ये बघूयात. द सन शुड बी ओबेडियंट. आपण जो रूल बघत आहोत, की जर आपण आर्टिकल सोबत कॉमन नाउनचा वापर केलेला असेल, तर त्या ठिकाणी ते एका समूहाबद्दल माहिती देतं असं सांगतं. पण ही गोष्ट व्यक्तींच्या बाबतीत लागू पडत नाही. ओके. त्यामुळे जर आपण आर्टिकल सोबत या ठिकाणी सन, मदर, फादर, डॉटर, ब्रदर, सिस्टर अशा प्रकारची काही नावं वापरली असतील आणि ती जर एखाद्या व्यक्तीला मेन्शन करणारी, त्याला उल्लेखणारी नावं असतील, तर त्या ठिकाणी आपण आर्टिकल चा वापर न करता आर्टिकल वापरावं लागेल. कारण त्या ठिकाणी आपण मोस्टली अ फादर, अ मदर असं म्हणत असताना हे आर्टिकल वापरत असतो. ओके.
आता हे झालं पर्सनच्या बाबतीत. ओके, पर्सन कोण आहे, ती व्यक्ती कोण आहे, हे तुम्हाला इथे क्लिअरली मेन्शन केलेलं असणार आहे. पण जर आपण स्त्री, पुरुष किंवा मग मानवजात याबद्दल बोलत असेल, म्हणजे इन जनरल आपण ह्युमन रेस बद्दल ज्यावेळेस बोलत असतो, या ठिकाणी तुम्ही ती व्यक्ती स्त्री म्हणजे बहीण आहे, आई आहे किंवा मग मैत्रीण आहे, अशा पद्धतीने मेन्शन करत नाहीये. तिथे तुम्ही संपूर्ण स्त्री जातीबद्दल आपण तिथे बोलत असतो. अशा अर्थाने जर आपण स्त्री, पुरुष आणि त्याचबरोबर कुठल्याही मनकाइंड हा शब्द म्हणजेच काही ह्युमन रेसबद्दल बोलत असताना काही शब्द वापरले असतील, तर तिथे आपल्याला कुठलंही आर्टिकल वापरायचे नाही. दीज वर्ड्स आर युज्ड विदाउट एनी आर्टिकल. ओके, हे आपण जनरल सेन्समध्ये वापरत असतो. त्यानंतर हा जो सब पॉइंट आहे, हा आपण ॲक्चुअली कालच्या लेक्चरमध्ये बघितलेला होता. जर आपण एखाद्या नाउनला सिंगल आउट करणार असेल, ते एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे असं सांगणार असेल एखाद्या समूहाचं, तर ते प्रतिनिधित्व करत असताना आपण त्या ठिकाणी ए किंवा अँड सारखे आर्टिकल्स वापरू शकतो. इंडेफिनिट आर्टिकल्स आपल्याला वापरायचे असतात. जर पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर आपण समचा वापर करतो आणि जर इंटरोगेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर तिथे एनीचा वापर केलेला असतो. नेक्स्ट पॉइंट आहे, बिफोर अन ॲडजेक्टिव्ह व्हेन इट रिप्रेझेंट्स अ क्लास ऑफ पर्सन्स. आता इथे लक्षात ठेवायचं की आतापर्यंत आपण म्हटलेलं आहे नाउन साठीच आपण फक्त आर्टिकल्स वापरतो. फक्त नाउन असेल तरच आर्टिकलचा वापर केला जातो. पण जर आपण एखाद्या ॲडजेक्टिव्ह सोबत फक्त आणि फक्त आर्टिकल द चा वापर केलेला असेल, तर तिथे ते जे ॲडजेक्टिव्ह आहे ते आपल्याला एखाद्या समूहाबद्दल माहिती सांगत आहे हे लक्षात येतं. ओके, इथे तुम्ही बघितलं तर द रिच म्हणजे जेवढे कोणी श्रीमंत आहेत ते सगळे या समूहामध्ये येतील. द ओल्ड म्हणजे समस्त वयस्कर स्त्री, पुरुष जे कोणी आहेत ते सगळी वृद्ध लोक इथे आपण त्यांच्याबद्दल बोलत आहोत असं मेन्शन करत असतो. त्यामुळे जर आर्टिकल द वापरून आपण कुठलंही ॲडजेक्टिव्ह वापरलं असेल, तर हे या ठिकाणी कॉमन नाउनमध्ये कन्व्हर्ट होणार आहे. ते जे ॲडजेक्टिव्ह आहे, ते आपण एखाद्या नाउनसारखं वापरलेलं आहे असं लक्षात येतं आणि इथे आपण हे जे काही नाउन वापरलेलं असतं, हे नेहमी प्लुरल असेल आणि त्यामुळे त्या वाक्यांमध्ये आपल्याला प्लुरल हेल्पिंग वर्ब्स किंवा प्लुरल वर्ब वापरावे लागू शकतात. इथे एक्झाम्पल आहे, द ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग. इथे तुम्ही बघितलं तर द ओल्ड हे ॲक्च्युअली ॲडजेक्टिव्ह आहे. वयस्कर यासाठी आपण ते वापरलेलं असतं. पण ज्यावेळेस आपण द ओल्ड म्हणतो, तिथे वयस्कर हा शब्द न राहता वयस्कर व्यक्ती असं हे आपल्याला एक नाउन आहे असं वापरल्यासारखं लक्षात येतं. म्हणून इथे आर्टिकल द वापरासंबंधी सर्रास जर आपण ते आर्टिकल वापरत सुटलो तर ते चुकणार आहे. हे इथे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवण्यासारखं आहे. आता त्यानंतर एक महत्वाचा नियम, कुठल्याही म्युझिकल इन्स्ट्रुमेंटच्या नावाच्या आधी आपल्याला आर्टिकल द चा वापर करायचा असतो. द फ्लुएट किंवा मग द हार्मोनियम, द गिटार, ठीक आहे. कुठलाही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला त्या इन्स्ट्रुमेंटच्या नावाच्या आधी आर्टिकल द हे कंपल्सरी वापरायचं आहे. ओके. त्यानंतर जर आपण एखाद्या कंपॅरेटिव्ह सेन्समध्ये कंपॅरेटिव्ह डिग्रीचे जे काही आपण ॲडजेक्टिव्ह वापरत असतो, त्या सेन्समध्ये जर आपण ॲडव्हर्ब वापरलेले असतील, तर त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही ठिकाणी आर्टिकल द चा वापर करावा लागतो. द सुनर, द बेटर. इथे तुम्ही बघितलं तर इथे कंपॅरेटिव्ह डिग्री आहे सुनर आणि बेटर दोन्हीची. आणि अशा प्रकारच्या सेंटेन्सेसमध्ये दोन्ही सेंटेन्सेसमध्ये आपल्याला आर्टिकल द वापरावं लागतं. द हायर यू गो, द कोल्डर इट इज. ओके, जरी आपण कंपॅरेटिव्ह डिग्री वापरली असेल तरी देखील या ठिकाणी आर्टिकल द हे येईल, कारण आपण या ठिकाणी डबल कंपॅरेटिव्ह वापरतोय. या दोन्ही वाक्यांमध्ये मात्र कंपल्सरी द चा वापर झालेला असेल तरच ते योग्य. एका ठिकाणी वापरलं, एका ठिकाणी जर आपण स्किप केलं तर त्या वाक्यात त्या पार्टमध्ये एरर असू शकतो. जनरली सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आपण आर्टिकल द वापरलेलं असतं. पण जर कंपॅरेटिव्ह डिग्री असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आर्टिकल द वापरलेलं असतं, मात्र ते 2 वेळा असेल. ओके, डबल कंपॅरेटिव्ह. नेक्स्ट पॉइंट आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री इन केस ऑफ अ चॉईस. म्हणजे जर आपण दोघातून एकाची तुलना करत असेल, दोनच व्यक्ती आहेत, दोनच गोष्टी आहेत आपल्याला तुलना करण्यासाठी आणि त्यांच्यातल्या एकाची निवड होणार असेल, तर त्या ठिकाणी आपण आर्टिकल द वापरू शकतो. एक्झाम्पल बघा, शी इज द वीकर ऑफ द टू सिस्टर्स. या 2 बहिणींची आपण तुलना करत आहोत आणि त्यांच्यातली एक, ती जी आपण या ठिकाणी बोलत असताना निवड करत आहोत, तिच्या एकीबद्दल आपण बोलत आहोत. म्हणून आपण कंपॅरेटिव्ह डिग्री असून सुद्धा आर्टिकल द वापरलेलं आहे. आणखीन एक एक्झाम्पल, विच इज द मोर ब्युटिफुल ऑफ द टू सिस्टर्स. परत एकदा 2 बहिणींच्या सुंदरतेविषयी इथे तुलना होत आहे, पण त्यांच्यातली कोण जास्त ब्युटिफुल आहे याबद्दल आपण कंपॅरेटिव्ह डिग्री जरी वापरली तरी आर्टिकल द चाच वापर केलेला आहे.
त्यानंतर इथे जो नियम लिहिलेला आहे, प्रॉपर नाउनच्या आधी जर आपण आर्टिकल द चा वापर केलेला असेल तर त्या ठिकाणी आपण तिथे फक्त तुलना करत आहोत, त्यांच्या क्वालिटीज बद्दल आपण या ठिकाणी कंपॅरिझन केलेलं आहे हे लक्षात येतं आणि हा रूल आपण ऑलरेडी बघितलेला आहे. आपण त्या ठिकाणी राहुल द्रविडचं आणि के.एल. राहुलचं एक्झाम्पल घेतलं होतं. एक छोटा आणखीन एक एक्झाम्पल बघूयात. कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया. मग या ठिकाणी कालिदासची तुलना आपण शेक्सपियर सोबत केलेली आहे. इंग्लिश लिटरेचरमध्ये शेक्सपियरने जितकं काही महान काम केलेलं आहे तेवढंच काम इंडियामध्ये कालिदासनी केलेलं आहे. म्हणजे या दोघांमध्ये त्या लेवलचं कंपॅरिझन आहे असं आपल्याला लक्षात येतं. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुलना इक्वल असेल, तुलना जर त्या लेवलची असेल, जर तुलना केलेली व्यक्ती, आता कालिदासची तुलना शेक्सपियर सोबत होतीये, तर इथे कालिदास डिझर्व करतो शेक्सपियर सोबत तुलना होणं. आणि जर तिथे डिझर्व करत असेल तरच आर्टिकल द वापरायचा आहे. जर त्या ठिकाणी तुलना अयोग्य होत असेल किंवा एक उपहासात्मक पद्धतीने आपण त्यांची तुलना करत असेल तर त्या ठिकाणी मात्र इनडेफिनेट आर्टिकल्स येऊ शकतात. आय डोंट नो या पुस्तकात हा पॉइंट मेन्शन केलेला आहे का नाही, मात्र आपण एक एक्झाम्पल बघूया. आपण जर म्हटलं निशांत इज अ सचिन तेंडुलकर ऑफ अवर टीम, आणि जर आपण दुसरं एक वाक्य म्हटलं, यामध्ये जर आपण म्हटलं विराट कोहली इज द सचिन तेंडुलकर ऑफ अवर टीम, तर या दोन्ही वाक्यांमध्ये किती बदल आहे. अर्थामध्ये फक्त एक हा शब्द वापरल्यामुळे एक अक्षरी शब्द आहे, पण तरीही त्याच्या वापरामध्ये किती बदल होतात ते बघूयात. आपण जर म्हटलं निशांत इज द सचिन तेंडुलकर, याचाच अर्थ ह्या निशांतची तुलना जी सचिन तेंडुलकर सोबत केली जात आहे ही त्या योग्यतेची नाहीये. आपण इथे उपहासाने त्याला म्हणतोय. याचं मी तुम्हाला प्रॉपर मराठीत एक्झाम्पल सांगते. आपण जर एखाद्याची थट्टा करत असेल, अरे तू तर आमच्या टीमचा सचिन तेंडुलकर आहे, माहित नाही का तुला? मग या ठिकाणी ऍक्च्युली आपण त्याला चिडवत आहोत, बरोबर? इथे त्याची तुलना, जे कंपॅरिझन आहे ते योग्य नाहीये. पण जर आपण म्हटलं विराट कोहली इज द सचिन तेंडुलकर ऑफ अवर टीम, तर ऍक्च्युली विराट कोहलीची जी सचिन तेंडुलकर सोबत तुलना होतीये ती त्या लेवलची आहे, ती त्या इक्वॅलिटीची आहे. ओके, म्हणजे हा विराट कोहली डिझर्व करतो त्याची तुलना सचिन तेंडुलकर सोबत होणं. ओके, ऍक्च्युली दोघांमध्ये खरंच क्वालिटीज चांगल्या आहेत, पण आपल्याला माहिती आहे सचिन तेंडुलकर इज द गॉड ऑफ क्रिकेट, त्यामुळे अशी तुलना होतच असते. ओके, आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं असेल. आता आपण परत बाकीचे रूल बघूयात. जे स्पोर्ट्स कप असतात किंवा ज्या ट्रॉफीज असतात, म्हणजे त्यांची जी नावं असतात त्याच्या आधी आपल्याला आर्टिकल द चा वापर करायचा असतो. फॉर एक्झाम्पल द सिंगर कप. आता हे जे काही आपण एक ट्रॉफी किंवा जे आपण मेडल प्रदान करतोय त्या ठिकाणी आपल्याला त्या नावाच्या आधी आर्टिकल द चा वापर करायचा आहे. ओके, द वर्ल्ड कप, द सिंगर कप, द ऑरेंज कॅप वगैरे या पद्धतीने जे आपण स्पोर्ट्समध्ये ज्या ट्रॉफीज किंवा मेडल्स दिलेले असतात, कप्सची नावं असतात, त्याच्या आधी कंपल्सरी आर्टिकल द वापरायचं आहे. ओके, त्यानंतर ज्या फिजिकल पोझिशन्स असतात त्यांच्या नावाआधी, म्हणजे टॉप, सेंटर, बॅक, फ्रंट याच्या आधी आपण कंपल्सरी आर्टिकल द वापरत असतो. ओके, फॉर एक्झाम्पल शी इज स्टँडिंग इन द फ्रंट रो, मग या ठिकाणी द फ्रंट रो म्हणत असताना आपण इथे आर्टिकल द वापरत आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल, जे कार्डिनल पॉइंट्स असतात, म्हणजे ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ, या ठिकाणी सुद्धा आर्टिकल द कंपल्सरी वापरायचं असतं. हे एक्झाम्पल बघा, द सन रायझेस इन द ईस्ट, या वाक्यात 2 वेळा आर्टिकल द वापरलं जात आहे, जी दोन्ही ठिकाणी योग्य आहे. कारण सन ही एक सेलेस्टियल बॉडी आहे, त्याचबरोबर ती एक युनिक गोष्ट आहे, त्यामुळे दोन्ही कारणांमुळे इथे आर्टिकल द चा वापर होतो. आणि हे कार्डिनल पॉइंट आहे, म्हणजे ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ या डायरेक्शनसाठी आपण आर्टिकल द सुद्धा वापरत असतो. ओके, कन्याकुमारी इज इन द साऊथ असं आपण म्हणणार. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे जे आपले मेजरमेंटचे युनिट्स आहेत. इथे खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, युनिट हा शब्द आपल्यासाठी कीवर्ड आहे. जर तो युनिट असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल मीटर, डझन, तर त्या ठिकाणी आपण आर्टिकल द वापरणार आहे. ओके, आपल्याला इथे जर क्वांटिटी सांगणारा शब्द वापरायचा असेल तर क्वांटिटीसाठी आपण इनडेफिनेट आर्टिकल्स वापरू शकतो, तिथे द नाही वापरायचं. आणि हा रूल आपण कालच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी तिथे डिस्कस केलेला आहे. इथे तुम्ही एक्झाम्पल बघा, एग्स आर सोल्ड बाय द डझन, मग डझनावर याची जी काही विक्री आहे ती होत आहे असं आपल्याला सांगायचं आहे. त्यामुळे जिथे आपण युनिट्स मेन्शन केलेले आहेत तिथे आर्टिकल द चाच वापर होणार आहे. नेक्स्ट रूल, जे काही कास्ट आणि कम्युनिटीज असतात त्यांच्या नावाच्या आधी आर्टिकल द चा वापर केलेला असतो. द राजपूत्स, द मराठाज, द हिंदू या पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे सेम आणि व्होल जे ऍडजेक्टिव्ह आहेत ते जर आपण वाक्यात वापरणार असेल तर त्यांच्या आधी आपल्याला आर्टिकल द चा वापर करायचा आहे. ओके, पण जर आपण ऑल आणि बोथ
हे शब्द वापरणार असेल ॲडजेक्टिव्ह म्हणून, तर त्यांच्या नंतर आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे. आणि या दोन्ही केसेसमध्ये आपण जे नाउन वापरतोय ते प्लुरल असेल. मग जरी प्लुरल नाउन असेल तरीही जर सेम किंवा होल यासारखे शब्द आले तर त्याच्या आधी आर्टिकल द वापरायचं आणि ऑल किंवा बोथ हे जर आपण ॲडजेक्टिव्ह वापरलेले असतील तर त्याच्यानंतर आपण जे काही प्लुरल नाउन्स वापरतोय तिथे मात्र ऑल आणि बोथ या 2 शब्दांच्या नंतर आर्टिकल वापरावा लागेल. एक्झाम्पल नीट बघूयात आपण. द होल क्लास वॉज अब्सेंट. इथे होल हा शब्द आलेला आहे. क्लास म्हणजे पूर्ण वर्ग तिथे ॲब्सेंट होत आहे. क्लास प्लुरल नाउन आहे. तरी देखील आपण आर्टिकल वापरतोय आणि ते फक्त आर्टिकल दच असू शकतं आणि ते तुम्ही बघितलं तर होल या शब्दाच्या आधी वापरले. पण जर आपण म्हटलं ऑल द बॉयज वर प्रेझेंट देअर, तर या ठिकाणी बॉयज या नाउनच्या आधी आपण आर्टिकल वापरतोय आणि जरी हे बॉयज प्लुरल नाउन असेल तरीही आपण वापरणार आर्टिकल, कारण आपल्या वाक्याची सुरुवात ऑलनी झालेली आहे. सो ऑल हे ॲडजेक्टिव्ह आपण कशासाठी वापरतोय? बॉयजसाठी. आणि या शब्दानंतर ऑल किंवा बोथ हे जर 2 शब्द आपण वापरत असेल तर त्याच्यानंतर आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे. ओके, एक गोष्ट इथे क्लिअर करूयात. प्लुरल नाउन्स आहेत तरीही आपण आर्टिकल वापरतोय. मात्र जर एखादं नाउन अनकाउंटेबल असेल तर त्या ठिकाणी मात्र आपण आर्टिकल वापरणार नाही. हा आपला जो नियम आहे हा इथे लागू पडेल. एक्झाम्पल बघा. ऑल शुगर इज वेस्टेड. आपण जर ऑल द शुगर इज वेस्टेड म्हटलं तर ते वाक्य चुकणार आहे, कारण या ठिकाणी शुगर हे काउंटेबल नाउन नाहीये. ओके, वी कॅन मेजर बट वी कॅन नॉट काउंट शुगर. ओके, म्हणजे आपण 1 kg 2 kg असं मोजू शकतो, पण 1 साखर 2 साखर असं आपण त्याला मोजत नाही, म्हणून ते असतं अनकाउंटेबल नाउन. त्यानंतर आता हा लास्ट पॉइंट आहे आजच्या डिस्कशनमध्ये. आपण काही सर्टन इडिमॅटिक फ्रेजेस असतात त्यांच्यासोबत कंपल्सरी आर्टिकल द वापरणार आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की आर्टिकल एचा कधी वापर करायचा. फॉर एक्झाम्पल इन अ हरी. या ठिकाणी इन अ हरी ही फ्रेज आपल्याला आर्टिकल ए सोबतच वापरायची आहे कंपल्सरी. तशाच इथे जे फ्रेजेस दिलेल्या आहेत ह्या सगळ्या लक्षात ठेवायच्या आहेत. या आपल्याला आर्टिकल द सोबतच कंपल्सरी वापरायचे आहेत. एक्झाम्पल्स बघूयात. इन द रॉंग, इन द टाउन, इन द एअर, आउट ऑफ द क्वेश्चन, ऑन द कॉन्ट्ररी, द बेनिफिट ऑफ द डाऊट. इथे दोन्ही ठिकाणी द येणार आहे. स्पीक द ट्रूथ, इन द राईट. ओके, आता हे इन द राईट काय असतं, ऑन द राईट काय असतं किंवा मग बाय द राईट काय आहे, या सगळ्याबद्दल तुम्हाला जर डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर राईट हा शब्द आपण किती वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो. फक्त इथे जे प्रिपोजिशन आपण वापरतोय इन, ऑन किंवा बाय, यामुळे राईट या शब्दाचे अर्थ किती वेगवेगळे असू शकतात त्याबद्दल आपण एक सेपरेट लेक्चर कंडक्ट केलेलं आहे. त्या लेक्चरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करते. ते लेक्चर नक्की बघा. बाकीचे जे पॉइंट्स आहेत आपण आर्टिकल द वापरासंबंधीचे ते उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. आर्टिकल्सच्या वापरामुळे वाक्याचे अर्थ पूर्णपणे बदलत असतात आणि त्यामुळे आपल्याला त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. प्रत्येकच वाक्यामध्ये आर्टिकल द इन्क्लूड करणं सुद्धा तितकंच चुकीचं आहे जितकं की ते न वापरणं. ठीक आहे, त्यामुळे या दोन्ही पद्धतीचा अभ्यास तुम्ही नीट व्यवस्थित कराल. आणि त्याचबरोबर आपण जे आधीचे लेक्चर्स कंडक्ट केलेले आहेत ते जर तुमचे अजूनपर्यंत पेंडिंग असतील तर व्यवस्थित हा पूर्ण सिलेबस तुम्ही कव्हर करून घ्या, कारण जेव्हा आपण प्रॅक्टिस सेशन्स कंडक्ट करतो त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टींची रिव्हिजन असणं खूप महत्त्वाचं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आता आपण राहिलेले जे आर्टिकल द संबंधीचे नियम आहेत त्यांचे डिस्कशन करूयात. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.